हॅलो फ्रेंड्स, कृष्णाची आई तुम्हा सर्वांना नमस्कार करते आहे. सो गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे. मी इथे तयारी करून घेतलेली आहे. झाडू कटका घरची सकाळची कामं सर्व आटपलेली आहेत आणि देवपूजा करायची तयारी करत होते. बाहेर दिवा लावला आणि बस मंदिराची पूजा करून घेत होते, कारण आज पहिला शुक्रवार म्हणजे श्रावण शुक्रवार. तर पूजा व्यवस्थित प्रकारे आणि पूर्ण पूजा करायची होती. तर ती पूजा सर्व आवरून मी आले किचनमध्ये. मला नाश्ता बनवायचा होता, म्हणजे कृष्णाच्या पप्पांसाठी मला चहा आणि ब्रेड त्यांना गरम करून द्यायचं होतं, कारण आज डब्बा नव्हता त्यांचा. आणि आजच मला जायचं आहे, श्रावण आहे, पहिला शुक्रवार आहे, म्हणून आम्ही विचार केला होता की मंदिरात जाऊ. तर तो पण तिथे मी ब्रेड वगैरे सर्व शेकून घेतले होते. त्यावर मी दहीचा कोट लावणार होते. दहीमध्ये मी मसाले म्हणजे रेड चिली पावडर आणि धनिया पावडर, चिली फ्लेक्स आणि थोडंसं मीठ टाकून त्याचं मिश्रण जे आहे ब्रेड शेकून घेतल्यानंतर त्याला कोट केलं आणि परत दोनदा शेकून घेतलं आणि मग त्यांना मी सर्व करून दिलं. बस इथे ह्या कावळ्याची नेहमी वाट बघत असते मी. काल त्याला ओरडले होते आणि त्यात माझा घोळ झाला की आज मला जी साडी नेसायची होती मैत्रिणीसोबत, ती साडी माझी भिजली गेली आणि त्याला सुकवायसाठी फार प्रयत्न असं मी करत होते. तीच वाट बघत होते की कधी सुकेल आणि फायनली थोडी थोडी सुखत आली होती. नशीब पाऊस जरासा थांबला होता. ट्रेनचा आवाज तुम्हाला येतच असेल. ॲक्च्युली सकाळपासून काय, खरं तर कालपासूनच पाऊस चालू आहे. कसं काय पाऊस हा थांबला मला माहीत नाही आहे, पण हवा फार होती आणि छान माझी साडीची सुकली आणि शेवटी मी रेडी झाले, कारण मैत्रिणी सर्व भेटणार होतो आम्ही आणि आमचं आज ड्रेस कोड होता ग्रीन कलर. तसंच आम्ही अंबरनाथच्या ह्या प्राचीन मंदिरात आलो आणि खूप छान असं आमचे दर्शन आज झालेले होते. जरी पाऊस असला तरी आम्ही चौघींनी छान असे इथे दर्शन घेतले.